दिवाळीमध्ये येणारे विशिष्ट दिवस म्हणजे वसुबारस, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, प्रतिपदा, त्यानंतर भाऊबीज हे सर्व मिळून 6 ते 7 दिवसांचा कालावधी असतो. परंतु दिवाळी ही 1 ते 2 महिना चालते आणि मुळात 6-7 दिवस जास्त उत्साह असतो. तर या 6-7 दिवसातून कळत-नकळतून आपल्याकडून अनपेक्षितरित्या काही चुका होत असतात. तर त्या चुका काय होतात? त्या चुका का करू नये? किंवा त्या चुका केल्या तर काय होईल? ह्या गोष्टींचा आज आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. दिवाळीच्या रात्री विधिवत गणेश लक्ष्मीची पूजा केल्यास व्यक्तीला वर्षभर धनधान्याची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं. दिवाळीच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. परंतु सनातन परंपरेत ह्या पूजेसाठी काही बंधनं सांगितली आहेत, जी पाळली नाहीत तर दिवाळीची पूजा अपूर्ण राहते. दिवाळीच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीचं घरात आगमन होतं असं मानतात. त्यामुळे दिवाळीच्या रात्री झोपण्याऐवजी लक्ष्मीच्या स्वागतासाठी जागरण करावं. शक्यतो नाही रात्रभर तर 12-1 पर्यंत, आणि शहरामध्ये शक्यतो 12 पर्यंत जागे राहतातच सर्वजण. दिवाळीच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजासमोर बूट आणि चप्पल कधी ठेवू नये. दिवाळीच्या रात्रीच नाही तर अन्य कोणत्याही दिवशी शक्यतो दरवाजाच्या समोर चपला बूट काढू नये, साईडला एक ठेवावे. कारण देवी लक्ष्मीचे आगमन त्याच मुख्य दरवाजातून होते. लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी दरवाजासमोर रांगोळी आणि मंगलचिन्हांची सजावट करा. दिवाळीच्या पूजेत लावलेला दिवा अजिबात शांत होऊ देऊ नका. दिवा शांत होऊ नये म्हणून त्यात मोठी वात व भरपूर तेल घालावं किंवा अखंड दिवा लावावा. त्यावर काचेचं झाकणही ठेवू शकता, विझू नये म्हणून. दिवाळीच्या पूजेच्या दिवशी सूड बुद्धीने वागू नका किंवा जुगार खेळू नका किंवा इतरांच्या बद्दल चुगली, हे जे निंदा नालस्तीचं काम आपण करतो ते करू नका. दिवाळीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल अशी भेटवस्तू कोणालाही देऊ नका. त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर, की कोणकोणत्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नये. तर ते तुम्ही व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. असं मानलं जातं की दिवाळीत काटेरी झाडं, हिंसक किंवा दुःखदायक चित्र, धारदार खेळणी इत्यादी कोणालाही देऊ नये आणि खरेदीही करू नये. दिवाळीच्या रात्री ही झाडू नये किंवा कचरा टाकू नये. असं केल्याने घरात दारिद्र्य येतं असं म्हणतात. दिवाळीच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका आणि कोणालाही कर्ज देऊ नका. सर्व प्रकारच्या पैशाचे व्यवहार दिवाळीच्या 2 दिवस आधीच करावेत. दिवाळीच्या दिवशी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात कचरा ठेवू नये. ज्या घरात स्वच्छता नसते तेथे लक्ष्मीचे आगमन होत नाही. दिवाळीच्या दिवशी एखादा साधू किंवा भिकारी भिक्षा मागायला आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका. आपल्या कुवतीनुसार त्याला अन्न पाणी द्या. नाही काही जमलं तर 1-2 रुपयाची दक्षिणा द्या, परंतु रिकाम्या हाताने पाठवू नका. दिवाळीत लक्ष्मी मातेसोबत अन्नपूर्णा मातेचीही पूजा करावी. तसं तर आपल्या देवघरामध्ये एक काचेच्या वाटीमध्ये अखंड तांदूळ ठेवून वाटीभर, त्यानंतर त्यात अन्नपूर्णा माता असावीच. परंतु ज्यांच्याकडे नसेल त्यांनी बाहेरून फोटो आणला किंवा बाहेरून विकत मूर्ती आणली आणि त्यासोबत पूजा केली तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्यांबरोबर जी धान्याची चणचण कोणाला भासत असेल तीही कायमची नाहीशी होते. दिवाळीच्या रात्री किचनमध्ये न घासलेली भांडी कधीही ठेवू नयेत आणि मुळात वर्षभरच ठेवू नये. हे नियम जमले तर दिवाळी सोडून अन्य दिवशीही करा. कारण की कसं, जितकं आपण स्वच्छता, प्रामाणिक, निर्मळ राहू तितकं आपल्या जीवनाला एक चांगली दिशा मिळते आणि आपली कर्म हे शुद्ध राहतात आणि आपल्याला त्याची परतफेड म्हणून चांगल्या प्रकारच्या मोबदलाही मिळतो. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये अशी मान्यता आहे की या दिवशी जास्त वेळ झोपल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते, त्यामुळे घरावर गरिबीचे सावट येते. या दिवशी घराचे दरवाजे बंद ठेवू नयेत, कारण या दिवशी माता लक्ष्मी घराच्या मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. त्यावेळी तुमचे दार बंद असेल तर ते वर्षभर धार्मिक मान्यता आहे. अशा स्थितीत दरवाजा बंद पाहून माता लक्ष्मी परत जाते. या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये. यासोबतच या दिवशी कोणालाही इजा करू नये. असे केल्याने लक्ष्मीची कृपा होत नाही. तर या सर्व गोष्टींची काळजी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला वर्षभर काय, आयुष्यभर कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. रामकृष्ण हरी.